नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण कंटिन्यू करतो आपला टॉपिक का आपला जे रूल्स आहेत, बरोबर, रूल्स ऑफ फॉर्मिंग द प्लुरल्स, म्हणजे काय सिंग्युलरला प्लुरल कसं करायचं हा आपला टॉपिक कंटिन्यू होता। कशामध्ये? पार्ट ऑफ स्पीच मध्ये, बरोबर। आणि आता जो पार्ट आहे पार्ट 12 आहे पार्ट ऑफ स्पीच मधला। तर सुरू करूया बघा। आता रूल नंबर जो 6 आहे, याच्या अगोदर आपण रूल नंबर 5 पर्यंत आपण कंप्लीट केलेला आहे। आता जो रूल नंबर 6 आहे, आता बघा, काही नाउनचा प्लुरल बनवण्यासाठी त्यांच्या मधला जो वावेल्स असतो तो बदलावा लागतो आपल्याला, बरोबर। काही नाउन आहेत, बरोबर, त्यांचा जो मधला जो असतो त्याला काय म्हणतो आपण, जो त्याच्या मधला जो वावेल्स असतो तो वावेल्स आपल्याला काय करावं लागतं, चेंज करावा लागतो लक्षामध्ये, तेव्हा तो काय बनेल, प्लुरल बनेल। आणि नेहमीप्रमाणे आपण टेबल घेतलेला एक सिंग्युलर आहे, त्याचं मीनिंग आहे आणि प्लुरल आहे, बरोबर। आता मॅन आहे, बरोबर, काय घेतलं आपण इथं, मॅन घेतला, बरोबर। आता मॅनच्या मधामध्ये एक आहे वावेल आहे, का आहे, वावेल। वावेल म्हणजेच काय, स्वर आहे, आलं लक्षात, वावेल म्हणजेच काय, स्वर आहे। मॅन म्हणजे माणूस, बरोबर, माणूस। आणि याचा जो आपण प्लुरल करू त्याच्या मधला जो, बरोबर, दोघांच्या मधात काय ए आहे, ए काय करायला लागेल आपल्याला, चेंज करायला लागेल, बरोबर। आपण जो एचा काय केला, ई केला, म्हणजे काय झाला, मेन झाला। आता मेन काय झाला, प्लुरल झाला, आलं लक्षात। नेक्स्ट आहे फूट, आहे फूट। फूट म्हणजे पाय, फूटच्या मधात काय, दोन वावेल आहेत, डबल ओ काय, वावेल आहे, स्वर आहेत, त्याला जेव्हा आपण चेंज करू तर तो काय होईल, फिट होईल, एफ डबल ई टी, काय झाला, एफ डबल ई टी, आलं लक्षात, काय झालं, फिट, आलं लक्षात। आता फिट काय झाला, प्लुरल झाला। त्याचप्रमाणे टूथ, टूथ काय आहे, दात आहेत, बरोबर, टूथ काय आहे, दात आहे, टी डबल ओ टी एच, बरोबर। आणि याला जर आपण प्लुरल करू तर त्याच्या मधले जे दोन ओ आहे ते काय, वावेल्स आहे, ते काय करायला आपल्याला चेंज करावं लागेल, तर इथं काय होईल, टीथ होईल। आता इथं बघा, हा थोडंसं करेक्शन आहे याच्यामध्ये, टी डबल ई टी, बरोबर, ई करायला, बरोबर, ई, आलं लक्षात, काय होईल, ई होईल। टीथ काय होईल, टीथ होईल, आलं लक्षात, टी डबल ई टी एच म्हणजे काय, टीथ, टीथ काय होईल, प्लुरल होईल, आलं लक्षात। नेक्स्ट आहे गुज, गुज म्हणजेच काय, हंस, गुज म्हणजे काय, हंस। आणि गीज, गीज काय होईल, म्हणजे प्लुरल, गुज का झाला सिंग्युलर आणि गीज का झाला प्लुरल झालं, आलं लक्षात। त्याचप्रमाणे माऊस, माऊसच्या मधामध्ये काय आहेत, ओ आणि यू हे काय आहेत, वावेल्स आहेत, माऊस म्हणजे उंदीर। आणि जेव्हा आपण त्याला चेंज करू त्याच्यामध्ये तर तेव्हा काय होईल, माईस होईल, काय होईल, माईस, बरोबर। आता इथं प्रॉपर असे काही आपल्याला प्रॉपर असा रूल वगैरे दिलेला नाही, त्याच्यामुळे फक्त थोडंसं म्हणजे पाठांतरासारखा आपल्याला हा रूल बघायचा आहे, 6वा आणि 7वा रूल, आलं लक्षात। काय होईल, माईस, हे काय झाला, माऊस, माऊस झाला सिंग्युलर आणि माईस काय झाला, प्लुरल झाला, आलं लक्षात। नेक्स्ट बघा, रूल नंबर 7 रूल नंबर काय म्हणतो, ज्या नाउनच्या शेवटी काय असेल, मॅन असेल, बरोबर, काय असेल, मॅन असेल, बरोबर। आणि त्याला जेव्हा आपण प्लुरल करू तर तेव्हा मॅनला काय लिहायचं, आपल्याला मेन लिहायचं आहे, बरोबर। मॅनला काय करायचं आहे, मेन मध्ये बदलायचं आहे आपल्याला, आलं लक्षात। असा काय म्हणतो रूल नंबर 7। नेहमीप्रमाणे सिंग्युलर, मीनिंग आणि प्लुरल, आलं लक्षात। आता चेअर मॅन आहे, म्हणजेच काय, अध्यक्ष। चेअर मॅनच्या शेवटी काय आहे, एम ए एन, बरोबर। आता याला काय करायचं आपल्याला, एम ई एन करायचं, म्हणजे काय, प्लुरल होईल, चेअरमॅन, चेअरमेन, बरोबर, काय होईल, चेअरमेन। फिशरमॅन मच्छीमार, बरोबर, फिशरमॅन म्हणजेच काय, मच्छीमार। फिशरमॅनच्या शेवटी काय आहे, मॅन आहे, बरोबर। जेव्हा आपण याला प्लुरल भरू तर तेव्हा काय होईल, फिशरमेन होईल, फिशरमेन, आलं लक्षात। शेवटी काय लावला आपण, एम ई एन। जेंटलमॅन सज्जन, बरोबर, जेंटलमॅनच्या शेवटी काय, एम ए एन, मॅन आहे, जेव्हा आपण त्याला प्लुरल करू तर जेंटलमेन होईल, काय होईल, जेंटलमेन, आलं लक्षात। त्याचप्रमाणे वुमन, वुमन काय, स्त्री, बरोबर, वुमनच्या शेवटी काय आहे, मॅन आहे, जेव्हा आपण याला प्लुरल करू तर काय होईल, विमेन होईल, काय होईल, विमेन। याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे, वुमनचं वुमेन आहे का नाही, वुमन सिंग्युलर आणि विमेन, विमेन काय झाला, प्लुरल, आलं लक्षात। तर आजसाठी एवढंच, बरोबर। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग।